गुड इव्हनिंग विद्यार्थ्यांनो. आज आपण तुलनात्मक राजकारणाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत. पहिल्या युनिटच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत. आज आपण व्यवस्थात्मक व रचनात्मक कार्यवाद अभ्यासणार आहोत. यामध्ये वेगवेगळे दृष्टिकोन आपल्याला दिलेले आहेत आणि हे दृष्टिकोन कशा पद्धतीचे आहे, कोणकोणते आहेत हे आपण आज अभ्यासणार आहोत. त्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छिते, आज मी तुम्हाला 2 व्हिडिओमध्ये माहिती सेंड करेल आणि कारण मला उद्या संविधान दिनानिमित्त दुसरे युनिट सुरू करायचं आहे, जे की संविधानावर आधारित आहे, आपल्या लोकशाहीवर आधारित आहे. म्हणून मला उद्याला संविधान दिनानिमित्त आपलं दुसरं युनिट सुरू करायचं आहे. तर मी आज तुम्हाला 2 व्हिडिओ सेंड करेल. आज पहिलं युनिट आपलं इथेच संपेल. तर आपण वेगवेगळे दृष्टिकोन अभ्यासणार. त्यातला पहिला दृष्टिकोन आहे आपला परंपरागत दृष्टिकोन. परंपरागत म्हणतानाच आपल्याला याच्यामध्ये सेंटेन्समध्येच दिसून येते. परंपरागत म्हणजे खूप गेलेल्या घटनांचा अभ्यास, दृष्टिकोन आपल्याला यात अभ्यासायचा आहे. तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासात अगदी प्रारंभापासूनच विविध दृष्टिकोनांचा वापर केला जात असे. आधुनिक काळातही असे नवीन दृष्टिकोन तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासासाठी निर्माण करण्यात आले. व्हर्नन डाईक यांच्या मते त्यांनी दृष्टिकोनांची व्याख्या दिलेली आहे. व्हर्नन डाईक यांनी ती अशी: अभ्यासासाठी कोणते विषय निवडावे आणि त्या विषयाची माहिती कशी गोळा करावी याबाबतीत जे निकष असतात त्या दृष्टिकोन असे म्हणतात. व्हर्नन डाईक म्हणतात, अभ्यासासाठी कोणते विषय निवडावे आणि त्या विषयाची माहिती कशी गोळा करावी याबाबतीत जे निकष असतात त्यास दृष्टिकोन असे म्हणतात. तर दुसऱ्या शब्दामध्ये आणखी आपण दृष्टिकोनाची व्याख्या सांगू शकतो, ती अशी की विषयाकडे बघण्याची अभ्यासकाची भूमिका, आपण कशा पद्धतीने त्या विषयाकडे बघतो ती भूमिका म्हणजेच त्याने स्वीकारलेला दृष्टिकोन असतो. सर्वसामान्यतः तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासाचे परंपरागत दृष्टिकोन व आधुनिक दृष्टिकोन असे वर्गीकरण केले जाते. ॲरिस्टॉटलपासून ते वर्तनवादी क्रांतीपर्यंतचा कालखंड हा परंपरावादी राज्यशास्त्राचा कालखंड म्हणून ओळखला जातो. आता आपण बघूया परंपरावादी दृष्टिकोन. 20व्या शतकाच्या प्रारंभी राज्यशास्त्राचे स्वरूप हे परंपरावादी होते. तर 20व्या शतकाच्या प्रारंभी राज्यशास्त्राचे स्वरूप हे परंपरावादी होते. परंतु वर्तनवादी आंदोलनानंतर राज्यशास्त्राचे स्वरूप पूर्णतः बदलले. परंपरावादी राज्यशास्त्रात मूल्ये, आदर्श यांना विशेष महत्त्वाचे स्थान होते. ऐतिहासिक संदर्भ घेऊन वर्तमान राजकारणाचा अभ्यास करताना भविष्यातील आदर्श राजकीय व्यवस्थांचा शोध घेणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट होते. परंपरागत दृष्टिकोनाची R.C. मॅक्रेंडिस यांनी पुढील प्रमाणे वैशिष्ट्य सांगितले आहे. ते म्हणतात की काही वैशिष्ट्यांच्या आधारे आपण परंपरागत दृष्टिकोन कशा पद्धतीचा होता हे जाणून घेऊयात. परंपरागत तुलनात्मक राजकीय अध्ययन प्रामुख्याने तुलनात्मक स्वरूपाचे नव्हते. परंपरागत तुलनात्मक राजकीय अध्ययन व्यवस्थेमध्ये तुलना करण्यासाठी काहीच नव्हतं, त्यामुळे त्यामध्ये तुलनात्मक स्वरूपाचे ते अध्ययन नव्हते असे R.C. मॅक्रेंडिस म्हणतात. परंपरागत दृष्टिकोन मुख्यत्वे वर्णनात्मक स्वरूपाचे होते. त्यावेळी लिखाणाची पद्धती ऑलमोस्ट त्यावेळेला नव्हती, त्यामुळे ती वर्णन करून सांगण्याची पद्धती जास्त करून उपलब्ध होती, त्यामुळे ती वर्णनात्मक स्वरूपाची पद्धती होती. परंपरागत दृष्टिकोन संकुचित स्वरूपाचे दिसून येते. बरोबर आहे, कारण ते त्या काळातली परिस्थिती बघता ते संकुचित वृत्तीचेच असेल. याच्या अभ्यासात कायदेशीर संस्था व ऐतिहासिक घटकांचा प्रभाव दिसून येतो. त्यानंतर ते म्हणतात यामध्ये आदर्श मूल्यांचा विशेष महत्त्वाचे मानले जात होते. नंतर ते म्हणतात परंपरागत दृष्टिकोन प्रामुख्याने पाश्चिमात्य राष्ट्राशी संबंधित. तसेच त्यांनी परंपरागत राजकारणाच्या तुलनात्मक दृष्टिकोनात प्रामुख्याने पुढील दृष्टिकोनांचा समावेश होतो असे सांगितले. ते म्हणजे तात्विक दृष्टिकोन, त्यालाच आपण फिलॉसॉफिकल ॲप्रोच असे म्हणू शकतो. त्यानंतर ऐतिहासिक दृष्टिकोन म्हणजे हिस्टोरिकल ॲप्रोच आणि संस्थात्मक दृष्टिकोन म्हणजे इन्स्टिट्यूशनल ॲप्रोच. त्यानंतर वैधानिक दृष्टिकोन, लीगल ॲप्रोच. या 4 दृष्टिकोन हे परंपरागत दृष्टिकोनामध्येच येतात. आपण त्याला सेपरेटली पाहत असलो तरी त्याच्यामध्ये परंपरागत राजकारणाच्या तुलनात्मक अभ्यासातच हे 4ही दृष्टिकोन येतात. आपण ते दृष्टिकोन बघूयात. तात्विक दृष्टिकोन म्हणजेच फिलॉसॉफिकल ॲप्रोच. तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासाचा हा सर्वात प्राचीन दृष्टिकोन म्हणून ओळखला जातो. तात्विक विश्लेषण हे कोणत्याही घटकांच्या स्वरूपावर
चिंतनशील विचार मांडते. त्याशिवाय त्याच्या साध्य व साधनांचा अभ्यास करण्यावर भर देते. मूल्य आदर्श यावर तात्विक दृष्टिकोनाचा पूर्ण विश्वास असून भावी राजकीय व्यवस्था श्रेष्ठतम मूल्य आदर्शावर उभी राहिली पाहिजे या दृष्टीने तात्विक दृष्टिकोनात अभ्यास केला जातो. प्लेटो, रुसो, ग्रीन, बोसाके, लिंडसे, हेगेल, थॉमस मूर, हँगिस्टन, बेकन यासारख्या अभ्यासकांनी तात्विक दृष्टिकोनाचे समर्थन केल्याचे आपल्याला दिसून येते. प्लेटोच्या रिपब्लिक ग्रंथामध्ये वर्णन केलेला तत्ववेत्ता, शासक व आदर्श राज्याची कल्पना, मूर यांच्या युटोपिया ग्रंथातील स्वर्गीय राज्याची कल्पना, रुसो यांच्या सोशल कॉन्ट्रॅक्टमधील सामूहिक इहा ही कल्पना तात्विक दृष्टिकोनाची उत्तम उदाहरणे असल्याचे आपल्याला दिसून येते. या दृष्टिकोनात राजकीय जीवनातील आदर्श मूल्ये, नैतिकता यावर सर्वाधिक भर दिलेला असून भविष्यात आदर्श राजकीय व्यवस्था कशी निर्माण करता येईल याकडे लक्ष पुरवले गेलेले आहे. तात्विक दृष्टिकोनांवर काही आक्षेपसुद्धा घेण्यात आलेले आहे. त्या आक्षेप असे तात्विक दृष्टिकोनातून केलेला प्रत्यक्ष किंवा वास्तविक राजकारणाचा अभ्यास याद्वारे केला जाऊ शकत नाही. या दृष्टिकोनाद्वारे राजकारणाचे शास्त्रीय अध्ययन होत नाही. तात्विक दृष्टिकोनातून केलेल्या मूल्याधिष्ठित अध्ययनाचे सार्वत्रिक सिद्धांत प्रस्थापित केले जाणे अशक्य ठरते. या दृष्टिकोनाद्वारे मांडलेले आदर्श राजकीय व्यवस्था वास्तवात येणे अशक्य आहे. या दृष्टिकोनाद्वारे प्रत्यक्ष राजकीय व्यवहारांचे आकलन होत नाही. तसेच तात्विक दृष्टिकोनाद्वारे तटस्थतेने अभ्यास केला जात नाही. अशा प्रकारे तात्विक दृष्टिकोनांवर अनेकांनी कठोर टीका केलेली आहे. आता आपण दुसरा दृष्टिकोन बघणार आहोत, ऐतिहासिक दृष्टिकोन, हिस्टॉरिकल ॲप्रोच. कोणत्याही राजकीय संस्थेला स्वतःचा एक इतिहास असतो. कोणतीही राजकीय संस्था असो त्याला स्वतःचा एक इतिहास असतो. राजकीय संस्था या निर्मित नसून विकसित झालेल्या असतात. म्हणूनच तुलनात्मक राजकारणाच्या ऐतिहासिक दृष्टिकोनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. ऐतिहासिक दृष्टिकोनातून केलेल्या अभ्यासात ऐतिहासिक घटना, घडामोडी, संस्था यांना विशेष महत्त्व असते. ग्रील ख्राईस्ट यांच्या मते इतिहास केवळ संस्थांची निर्मितीच करीत नाही, तर तो भविष्यकालीन मार्ग सांगण्यासाठी सुद्धा सहाय्यभूत ठरत असतो. ऐतिहासिक दृष्टिकोनाद्वारे मानवाची निर्मिती कशी झाली, त्याची प्रारंभीची अवस्था कशी होती व आता कशी आहे, विविध संस्थांचा उदय कसा झाला व का झाला, त्याचे कार्यक्षेत्र व स्थान काय आहे यासारख्या विविध बाबींचे ज्ञान ऐतिहासिक दृष्टिकोनाद्वारे प्राप्त होत असते. आपण बघत असतो आपल्याकडे मिळालेली हडप्पा संस्कृती आहे, त्यावरून त्या काळातली संस्कृती कशा पद्धतीची होती याची आपल्याला खूप मोठी माहिती उपलब्ध होते आणि आपण त्याद्वारे बऱ्याचशा गोष्टी त्या काळात कशा घडल्या होत्या किंवा तिथली नगर रचना व्यवस्था कशी होती या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण ऐतिहासिक दृष्टिकोनातूनच करत असतो. त्यानंतर भूतकाळातील राजकीय घटना, घडामोडींचे, त्यांच्या कारणांचे, परिणामांचे, त्याचबरोबर वर्तमानकालीन त्यांच्या प्रभावाच्या अभ्यासासाठी हा ऐतिहासिक दृष्टिकोन उपयुक्त ठरत असतो. या दृष्टिकोनाद्वारे प्राचीन काळातील प्लेटो, ॲरिस्टॉटल, मध्ययुगीन काळातील सेंट ऑगस्टिन, सेंट थॉमस यांच्यापासून ते आधुनिक काळातील मॅकेवली, हॉब्स, लॉक, रुसो, हेगेल, मिल, मार्क्स आणि प्राध्यापक लास्की या विचारवंतांना समजून घेण्यासाठी ऐतिहासिक दृष्टिकोनांचा आधार घेणे आवश्यक आहे. ऐतिहासिक दृष्टिकोनाद्वारे इतिहासाला समजून घेऊन त्याची वर्तमानाशी तुलना करून भविष्यातील मार्ग सांगितला जाऊ शकतो. म्हणजेच तो वर्तमानाशी, भूतकाळाशी आणि भविष्याशी रिलेशन जोडून एक ऐतिहासिक दृष्टिकोन आपल्याला माहिती सांगत असतो. या दृष्टीने या दृष्टिकोनाचे विशेष महत्त्व आहे. सुप्रसिद्ध राजकीय अभ्यासक सेबाइन, गटेलट, डर्निंग, कार्लाइल, केटलिन, कुक यासारख्यांनी ऐतिहासिक दृष्टिकोनाचे समर्थन केल्याचे आपल्याला दिसून येते. ज्या पद्धतीने त्यांचे समर्थन केले जाते त्याच पद्धतीने त्यांच्यावर आक्षेपसुद्धा घेतल्या जातात. तर ऐतिहासिक दृष्टिकोनावरील आक्षेप या दृष्टिकोनावर पुढीलप्रमाणे आक्षेप किंवा टीका करण्यात येतात. ऐतिहासिक दृष्टिकोनाद्वारे भविष्यकथन करणे अशक्य होते. ऐतिहासिक दृष्टिकोनातून केलेला अभ्यास अशास्त्रीय ठरतो. प्रत्येक ऐतिहासिक घटनेचा वर्तमानाशी संबंध लावणे चुकीचे ठरते.
प्रत्येक काळातील समस्या व प्रश्न वेगवेगळे असतात, त्यामुळे परस्परांशी तुलना करणे अयोग्य आहे. राजकीय वाईटाचे निष्कर्ष या दृष्टिकोनातून काढले जाऊ शकत नाही. संस्थात्मक दृष्टिकोन. संस्थात्मक दृष्टिकोन बघताना संस्थात्मक दृष्टिकोनाचा प्रमुख उद्देश राजकीय संस्थांचा अभ्यास करणे हा असून परंपरागत दृष्टिकोनाला यात विशेष महत्त्वाचे स्थान आहे. या दृष्टिकोनाद्वारे करण्यात येणाऱ्या अभ्यासात कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ यासारख्या राजकीय संघटनांच्या औपचारिक संरचनावर अधिक भर दिला जातो. ॲरिस्टॉटलपासून ते आधुनिक काळातील लॉर्ड ब्राईस फायनर यांच्या लेखनातून संस्थात्मक दृष्टिकोनाचे दर्शन घडते. आधुनिक काळातील अभ्यासकांनी राजकीय कार्यपद्धती, त्यांचे पदाधिकारी व त्यांचे कार्य इत्यादी बाबींच्या अभ्यासावर संस्थात्मक दृष्टिकोनात महत्त्व असते. त्याचबरोबर या राजकीय संस्थांच्या परस्पर संबंध यांचाही अभ्यास केला जातो. या दृष्टिकोनाच्या समर्थकांमध्ये प्रामुख्याने ॲरिस्टॉटल, फायनर, प्राध्यापक लास्की, वेझहॉर्ट, मॉरिस दुर्वजर, G.F. स्ट्रॉंग यांचा समावेश होतो. या दृष्टिकोनानुसार राजकीय संस्थांच्या अभ्यासकाबरोबर त्यांचे समर्थक आपल्या निष्कर्षाच्या समाधानासाठी पाश्चिमात्य विकसित राजकीय व्यवस्थांचा उपयोग करतात. वॉल्टर वेझहॉर्ट यांच्या मते राजकीय संस्थांची तांत्रिक व व्यावहारिक माहिती विविध ठिकाणाहून प्राप्त करून त्या संस्थेची ऐतिहासिक पार्श्वभूमी, तिचे निर्णय, तिची विकास प्रक्रिया, कार्यक्षेत्र, रूढी परंपरा, ऐतिहासिक दस्तऐवज या सर्वच बाबी संस्थात्मक दृष्टिकोनात विचारात घ्याव्या लागतात. दुसऱ्या शब्दात, एखाद्या राजकीय संस्थेबाबत सर्व प्रकारची माहिती गोळा करून तिचा अभ्यास करणे या दृष्टिकोनात अभिप्रेत आहे. परंपरागत दृष्टिकोनात संस्थात्मक दृष्टिकोन हा अतिशय महत्त्वाचा आहे. संस्थात्मक दृष्टिकोनावर देखील आक्षेप घेतल्या जातात. या दृष्टिकोनावर अनेक राजकीय अभ्यासकांनी पुढीलप्रमाणे टीका केल्या आहेत. या दृष्टिकोनात केवळ संस्थात्मक महत्त्व देण्यात आले, परंतु व्यक्तीकडे दुर्लक्ष केले आहे. प्रत्यक्षात व्यक्तीच संस्थांची निर्मिती करत असते. संस्थात्मक दृष्टिकोनात राजकारणाच्या अभ्यासाला केवळ राजकीय व्यवस्थेच्या औपचारिक व संस्थात्मक संरचना याबाबत मर्यादित केल्याने हा दृष्टिकोन संकुचित ठरतो. संस्थात्मक दृष्टिकोन आंतरराष्ट्रीय राजकारणाकडे दुर्लक्ष करतो. या दृष्टिकोनात पाश्चिमात्य विकसित राष्ट्रातील संस्था विचार करून निष्कर्ष मांडतात, त्यामुळे हे निष्कर्ष सार्वत्रिक ठरत नाहीत. राजकारण व सत्ता यांच्या संबंधाकडे हा दृष्टिकोन लक्ष देत नाही. तसेच या दृष्टिकोनात राज्यसंस्थेला केंद्रबिंदू मानून अभ्यास केला जातो. त्यानंतर वैधानिक दृष्टिकोन, लीगल ॲप्रोच. 19व्या शतकात ऐतिहासिक दृष्टिकोनाची प्रतिक्रिया म्हणून वैधानिक दृष्टिकोनाचा उदय व विकास झाला. प्राध्यापक डायसी, विंड्रो विल्सन, न्यूमन, कार्टर, हज यासारख्या राजकीय अभ्यासकांनी वैधानिक दृष्टिकोनाचे समर्थन केलेले आहे. या दृष्टिकोनाच्या समर्थकांनी विविध देशातील कायदेसंहिता, संविधान यांचे विश्लेषण करून तुलनात्मक अभ्यासाद्वारे आपले निष्कर्ष मांडले आहेत. वैधानिक दृष्टिकोनात कायद्याच्या अभ्यासावर विशेष लक्ष देण्यात येते व त्या आधारावर राजकीय व्यवस्थांबाबत निष्कर्ष प्रस्थापित करण्यात येते. कोणत्याही देशातील राजकीय व्यवस्था ही तेथील प्रचलित कायद्यांवर आधारलेली असते, म्हणून कायद्याच्या अभ्यासातून तेथे राजकीय व्यवस्था समजून घेता येते व त्याबद्दल निष्कर्ष मांडता येतात, असे या दृष्टिकोनाच्या समर्थकांचे म्हणणे आहे. वैधानिक दृष्टिकोनावरील आक्षेप. या दृष्टिकोनावर पुढीलप्रमाणे टीका केली जाते. वैधानिक दृष्टीने करण्यात येणाऱ्या अभ्यासावर बऱ्याच मर्यादा येतात. या दृष्टिकोनाद्वारे संपूर्ण राजकीय व्यवस्थेचा अभ्यास अशक्य आहे. वैधानिक दृष्टिकोन हा संकुचित स्वरूपाचा आहे. तसेच सिद्धांत व व्यवहार यात तफावत असल्याने या दृष्टिकोनाद्वारे काढलेले निष्कर्ष चुकीचे ठरतात. वर्तमान काळात या दृष्टिकोनाला फारसे समर्थन दिसून येत नाही. अशा प्रकारे राजकारणाच्या तुलनात्मक दृष्टिकोनात तात्विक दृष्टिकोन, ऐतिहासिक दृष्टिकोन, संस्थात्मक दृष्टिकोन व वैधानिक दृष्टिकोन यांचा समावेश असून त्यामध्ये मूल्य, आदर्श यांना विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे. या सगळ्यात बघताना परंपरागत दृष्टिकोनावरील आक्षेप घेण्यात आलेले आहेत. तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासात 20व्या शतकापर्यंत परंपरागत दृष्टिकोनाचाच प्रभाव होता. वर्तनवादी क्रांतीनंतर मात्र या परंपरागत दृष्टिकोनांवर कठोर टीका करण्यात येऊ लागली. या दृष्टिकोनावर पुढीलप्रमाणे टीका करण्यात आली. परंपरागत दृष्टिकोन केवळ पाश्चिमात्य राष्ट्राशी संबंधित होते. त्यांचा अभ्यास केवळ इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, रशिया, स्वित्झर्लंड या देशापुरताच मर्यादित होता. तर आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिकेतील तिसऱ्या जगाकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. त्यामुळे परंपरागत दृष्टिकोनावर आक्षेप घेण्यात आला होता.
परंपरागत दृष्टिकोनात केवळ पाश्चिमात्य राजकीय व्यवस्थांचेच वर्णन केलेले असून त्यांच्या विश्लेषणाकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. या दृष्टिकोनात लोकशाही व्यवस्थेचे समर्थन केले असून गैरपश्चिमी तसेच हुकुमशाही राजकीय व्यवस्थेचा विचार केला गेलेला नाही. परंपरागत दृष्टिकोन संकुचित स्वरूपाचे होते. परंपरागत दृष्टिकोनात केवळ औपचारिक राजकीय संस्था, कायदा यावर भर दिला जातो. राजकीय व्यवहाराकडे फारसे लक्ष पुरवले जात नाही. अशा प्रकारे परंपरागत तुलनात्मक राजकारणाच्या दृष्टिकोनावर टीका केली जाते. असे असले तरी प्राचीन राजकारणाचा अभ्यास करताना त्या दृष्टिकोनाचे महत्त्व नाकारता येण्यासारखे नाही, कारण त्याच्याच आधारे आज आपण आधुनिक दृष्टिकोनांचा दृष्टिकोन स्वीकारू शकलो आहोत. तर धन्यवाद. नेक्स्ट व्हिडिओ नंतर पाठवीन.